आज आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीने करूया. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट ओळखायला सांगणार आहे. आता बघा बरं स्क्रीनवरती हा जो फोटो आलाय तो कोण आहे, ही व्यक्ती कोण आहे, ओळखा. मला माहिती आहे तुम्ही म्हणणार की केसांवरनं माणूस कसा ओळखणार, मोनेंचं डोकं नक्की फिरलंय, पण असं नाही हो. मी गॉन केस नाही आहे. उलट हे ज्यांचे केस आहेत त्यांचीच केस फार वेगळी आहे आणि स्पेशल आहे. का ते सांगतो. काही लोकांचं काम बघून आपण त्यांना निष्ठावान म्हणतो, काहींना शाबासकी देतो, काहींचं कौतुक करतो, पण काही लोकांचं काम आणि त्या कामातले त्यांचं समर्पण बघून आपण त्यांना ही माणसं वेडी आहेत असं म्हणतो. तर आजचे आपले जे पाहुणे आहेत त्याने आजवर नाटक, थिएटर, अभिनय या वेडापायी स्वतःच्याच घरातल्या वस्तू पळवण्यापासून ते रात्र रात्र भटकण्यापर्यंत आणि इतरांचं करिअर घडवण्यापासून ते नाटकांच्या 2 तासाच्या एका प्रयोगासाठी एक संपूर्ण फिल्म नाकारण्यापर्यंत अनेक गोष्टी केलेल्या आहेत. या केसांच्या खाली जे सुपीक डोकं आहे त्याने आजवर अनेक फिल्म्स केल्या, नाटकं लिहिली, दिग्दर्शित केली, सादर केली आणि म्हणूनच त्यांची केसच वेगळी आहे. मग या सगळ्या प्रवासात किती वेळा ह्यांना आणि ह्यांच्यामुळे किती लोकांना कानाला खडा लावायला लागला ते आपण जरा जाणून घेऊया. आमंत्रित करूया मकरंद देशपांडे उर्फ मॅक यांना. तर मकरंद, बरेच वेळेला कलाकारांची जेव्हा मुलाखत घेतली जाते तेव्हा किंवा आता हे जे कार्यक्रम मी सादर करतो त्यावेळेला बहुतेक सगळ्यांना विचारलं की तुम्हाला कोण व्हायचं होतं, आणि सर्व जे कलाकार आहेत त्यांनी असं सांगितलं की आम्हाला कलाकार काय व्हायचं नव्हतं. तुला तरी निदान कलाकार व्हायचं होतं का? बिलकुल नाही. मी मग तू त्यांच्याच कोण यादीत. होतास आणि काय व्हायचं होतं? म्हणजे ते गाणं जे आहे, कोण होतास तू काय झालास तू. मला असं वाटतं की मी फक्त एक भटकंती करणारा माणूस होतो असं मला वाटतं. कारण का मी खरा तर आलोय ॲक्सिडेंटली या जगात. कारण का माझ्या जुळ्या भावाचा जन्म आधी झाला 8/55/6 मार्च 1966. माझ्या वडिलांनी त्यांच्या भावाला फोन केला आणि सांगितलं की अरे एक मुलगा झाला आहे. आणि ते परत आले तिथपर्यंत डॉक्टरांनी सांगितलं थांबा दुसरं बाळ येत आहे. आणि मी तब्बल 1 तास 22 मिनिटांनी आलो. हो, म्हणजे लोकांना असं वाटेल हा काहीतरी विचार करून आला असेल. तर मला असं वाटतं की जो विचार केलेला होता ते काय नाही करायचं हे ठरवून मी आलो असं मला वाटतं. त्यामुळे मी खरं घडत गेलो. एकच गोष्ट मी जर काही केली असेल सातत्याने तर ती मला असं वाटतंय की मी हरवत गेलो. आणि त्या सगळ्यात जास्त मी एन्जॉय केलं ते हरवणं. त्यामुळे तू जर मला म्हणालास की मी नट, म्हणजे माझा लहानपणी मला अमिताभ बच्चन आवडायचा तर मी अमिताभ बच्चनला बघून आलो का, अँग्री यंग मॅन बनून आलो का, तर मी काय असं केलं नाही. हां, मी एवढं नक्कीच आहे की सगळे जसे पतंग उडवतात पण पतंग उडवणारा वेगळा असतो, पण कापलेला पतंग धावत जाऊन पकडणारा वेगळा असतो. आणि काठीशिवाय बरोबर ती गॅरेजवरनं बरोबर अशी जंप मारायची आणि ती जंप मारता मारता बरोबर त्याचा जो एक मांजा पकडायचा आणि तो पतंग आपला आहे आणि तो न फाडता घरी नेऊन द्यायचा. मला ते सगळ्यात जास्त आवडायचं. जे जे आलं ते करत गेलो. याच्यात माझ्या आईचं, माझ्या घरच्यांचं जरा जरा वाटा जास्त आहे. आईला माझ्या खूप एक माझ्या मुलांनी जी काही संधी येईल ती घ्यावी. मग जर कोणी सांगितलं की खो खो खेळायचं तर खो खो खेळायचं, सांगितलं की सहलीला जायचं तर सहलीला जायचं, तुम्ही ॲक्टिंग करायची तर ॲक्टिंग करा. काय असं काहीच नाही आहे की हे करू नकोस. मला असं वाटतं की माझ्यात टॅलेंट होतं कुठलाही करताना माहीत नाही, पण मी वेळ खूप द्यायचो. म्हणजे जे आपण म्हणतो समर्पण, तर माझं त्या गोष्टीला समर्पण खूप असायचं. की तालीम करायचो तर खरंच खूप वेळ तालीम करायचो. ग्राउंडवर क्रिकेट खेळायला जायचो तर म्हणजे जसं नाटकात एक ब्लॅकआउट असतो आणि ब्लॅकआउट नंतर येणारा प्रकाश, त्याच्या आधी सगळं सेट लावलेला असतो आणि मग नट असतो, तो बोलायला लागतो. तसं मी क्रिकेट ग्राउंडवर सूर्याची किरणं यायच्या आधी ग्राउंड्समनला जागं करून त्याच्याबरोबर चहा पिऊन, काळा गुळाचा चहा पिऊन, त्याच्या स्टोअर बनवून, त्याच्याबरोबर येऊन विकेट रोल करून, नेट लावून सूर्याच्या किरणांची वाट पाहायचो.
म्हणजे एवढी आवड त्या गेमची, त्या ग्राउंडची. आणि कोचची वाट पाहायचो, सगळ्यांची वाट पाहायचो. आणि सकाळपासून ते ती प्रॅक्टिस झाली मग त्याच्यानंतर तिथेच कोणीतरी मॅच खेळायला असायचं, तर मी वाट बघायचो की कोणाकडे विकेट किपर नाही आहे. आणि एक मी असं होतं, एक बघितलं मी त्या काळात तरी, विकेट किपर कोणाला असं वाटायचं की ठीक आहे विकेट किपर होत आहे, म्हणजे तो खूप ग्रेट असायची गरज नसायची, तो आहे. तर मला संधी मिळायची तर मी एवढंच करायचो, पटकन माझं शर्ट धुवायचो, तिथे ग्राउंडवर वाळत टाकायचो आणि पटकन तो सुकायचा ग्राउंडवर आणि पटकन ती मॅच खेळायचो. ते लोक मला लंच द्यायचे. लंच झाला, सगळं झालं, खेळलो, त्याच्यानंतर पुन्हा थांबायचो. सिनियर क्रिकेटर्स संध्याकाळी खेळायचे. तर सिनियर क्रिकेटर्स जिमखान्यावर एवढे सुंदर क्रिकेटर्स होते आणि त्यांचं क्रिकेट बघून मला अजून बरं वाटायचं. तर मी पुन्हा त्यांना विचारायचो कोणी किपिंगला आहे का मागे. तर मी आपलं नेटमध्ये शक्यतो कोणी किपिंग करत नाही, कारण का नेट पुढे लागलेलं असतं. तर माझ्यासाठी म्हणून ते 1 फूट अजून मागे लावायचे, पण त्याच्यात सुद्धा डेंजरस असायचं. पण ते किपिंग करायला मला आवडायचं. मी अजून बेटर कीपर व्हायचो, एवढं काम करायचो, एवढा वेळ घालवायचो. एक दिवस मला असं वाटलं की एवढं सगळं करून एक दिवस मला क्रिकेट सोडावं लागेल, कारण का रिटायर व्हावं लागेल किंवा एखाद्या बँकेत जॉब करीन किंवा कुठे करीन. आणि मग असं वाटलं की मग एवढा वेळ का द्यावा. नाही, पण ही जी किपिंग आहे ही तू करायचास की तुला करायला लागली काही कारणाने? हे माझ्या भावामुळे आहे. एक मिनिट, मग आपण त्यांनाच बोलूया, ते सांगतील काय ते. अरे क्या बात है. So good यार. क्या बात है. कहा है हा कारणीभूत आहे. आता विषय चालला होता असा की विकेट किपिंग त्यांनी करायला घेतली की त्याला करायला लावली, तर तो म्हणाला माझ्या भावाला माहिती आहे. तर काय म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट खेळायचंय ना, तर ह्यांना काय आहे, माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा, तर ही सगळी मोठी मुलं खेळायची. तर रोड क्रिकेट खेळायचो आम्ही. तर रोडवर काय ग्राउंड एक मिनिट, तू फार हुशार आहे संभाषणात, तू सगळं तुझ्या बाजूने फिरून नाही, सांगते. त्यांना सांगू दे काय ते मी नेमकं. फक्त एकच सांगतोय, म्हणजे हे सांगणं जरुरीच आहे की आय यूज टू बी बुलीड, की मागे बॉल पकडणारा मुलगा असायला हवा, तर तो पकडणारा मुलगा मी होतो. नाही नाही, पण याचं क्रिकेटकडे गेला हा म्हणजे ॲक्सिडेंटली गेला. तो उत्कृष्ट खो खो पटू होता. खो खोत ते सूर मारतात ना, डाईव्ह ज्याला आपण म्हणतो. तर ह्या आमच्या BPM स्कूलच्या ज्युनियर टीमचा विकेट ते अंडर 14 वगैरे होतं, त्यामुळे तो विकेट किपर ओव्हर एज झालेला. त्यामुळे हे लोक शाळेचे लोक शोधत होते. तर हा खो खो पटू, त्याला दिले ग्लोव्ज हातात आणि फायनल्स होती. तर अच्छा, म्हणजे त्याच्या आधी कधीही keeping नाही केलेली नाही, नाही? अजिबात नाही. शाळेसाठी पण केलेली नव्हती. माधव मंत्री हे चीफ गेस्ट होते आणि सगळ्यांनाच माहिती होते की ती आपल्या इंडियासाठी खेळलेले विकेट किपर होते. तर ह्यांनी तो फास्ट बॉलर ह्यांचा जो होता तो मुंबई खेळायचा, त्याच्याकडे पेस होती आणि ह्यांनी काहीतरी डाईव्ह मारून एका हातात डाव्या बाजूला कलेक्शन केलं, विच वॉज अमेझिंग. आय मीन डेफिनेटली. आणि मला आठवतंय माधव मंत्री तेव्हा बोलले हा मुलगा खेळणार इंडिया. आणि विदाऊट गोईंग फॉर सिलेक्शन फॉर मुंबई टीम हा मुलगा मठाच्या पेपरमध्ये होतो, माहिती आहे ना, मी सांगितलं हा टीममध्ये. यांनी मला सांगितले की अरे तुझं नाव आलंय. म्हणजे मला वाईट वाटतं की वी कुडंट अफोर्ड दॅट टाइम हिज सेट ऑफ किट प्रॉबेबली. सौराष्ट्राच्या अगेन्स्ट मॅच होती मुंबईची, हा अंडर 15ला खेळतोय. आता नेट्समध्ये हा लेफ्टी बॅटिंग करतो, तर ह्याच्याकडे ग्लोव्ज वेगळे पाहिजेत बॅटिंगचे. रायटीचे वेगळे असतात आणि त्या टीमला दिलेल्या किटमध्ये लेफ्टीचे ग्लोव्ज नव्हते आणि हा रायटीचे ग्लोव्ज घालून लेफ्टी बॅटिंग करतोय. तर ह्या अंगठ्याला प्रोटेक्शन नाही आणि फास्ट बॉलरचा बॉल उडाला त्याचा अंगठा. पण आता तुमचं स्वप्न होतं की यांनी खेळावं. हा प्रत्येक स्वप्नाच्या वेळेला नेमका कधी लागलाय, कधी पडलाय, कधी मोडलाय. मग शेवटी कानाला खडा लावला कधी फायनली की बाबा नको, आता आपलं स्वप्न नाही झालं पूर्ण तरी चालेल? लावला ना कानाला खडा लावला मी की ह्याच्या नशिबात क्रिकेटर होणं नाही. अजून काय कानाला खडे लावले त्याच्या बाबतीत? ह्याच्या बाबतीत म्हणजे मग पिशवी आहे का तिकडे खड्यांची? काय आता यांनी नंतर प्रोफेशन घेतलं, ॲक्टिंग तो झाला, नंतर ॲक्टिंगकडे गेला. ॲक्टिंगकडनं याच्या आयुष्यात मार्गदर्शन, जसे डॉक्टर अनिल आले, महेंद्र जोशी आले,
तसं तो नाटक लिहायला लागला आणि दिग्दर्शन करायला लागला. आता आवड ती नाटकाची पुढे 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 होत आता पिक्चर पण बनवायचं आहे आपल्याला. तर आता हा पिक्चर बनवणार तर ह्याला बघ प्रोड्युसर तर पाहिजे की नाही कोणी. आम्हाला काही माहीत नाही हा काय करतोय, फक्त एक लहान भाऊ आहे काहीतरी करतोय तर ह्याला आपण सपोर्ट केलं पाहिजे हे पहिल्यापासूनचं धोरण आमचं सगळ्यांचं. त्यामुळे आपण त्याच्यात सुद्धा पैसे घातले. दानव हो आठवतंय हो का? ऑफकोर्स. फेस्टिवल पिक्चर बनवलं ह्याने आणि काही यश नाहीच मिळालं आम्हाला. त्याच्यानंतर आणखीन एक फिल्म बनवली त्यांनी, मिस ब्युटिफुल, इफ यू रिमेंबर. नंतर मग मीच नंतर विचार केला की बाबा ह्याच्या त्या भानगडीत काही पडायचं नाही आपण. कानाला खडा. प्रोड्यूस करण्याच्या मागे काही पडायचं नाही. मुद्दा माहितीये का काय याच्यातलं एकच फक्त एक छोटासा भाग आहे की जेव्हा यू नो अ ट्रेन विच स्टार्ट्स फ्रॉम ए डेस्टिनेशन विच गोज टू मे बी अ बी डेस्टिनेशन, तर आपको पता है कि ये गाड़ी ए से निकलती है बी तक पहुंचती है. भैया हम निकल पड़े थे, हमको नहीं मालूम था हम ए से निकल पड़े, तो हम थोड़ी ना बी पे जाने वाले, हम कहीं भी जा रहे हैं. सो माझं जे मूळ म्हणणं असायचं नेहमी की मी निघालोय. मला आठवतंय माझे वडील म्हणाले होते की तू हे सुरू करतोय, अरे या विजयाला सांगा. मला लहानपणचं नाव मिलिंद मकरंद ठेवायच्या आधी, माझ्या जुळ्या भावाचं नाव मिलिंद आहे. मकरंद ठेवायच्या आधी आमचं नाव जय विजय होतं, कारण का माझ्या मते कट्यार काळजात घुसली तिथपर्यंत रिलीज झालं नव्हतं नाटक. ते 1967 साली झालं, आमचा जन्म 66चा आहे. तर मला वाटतं 1-2 वर्षानंतर ते गाणं हिट झालं आणि मग गेई छंद मिलिंद मकरंद नाव ठेवलं गेलं. असं असावं असं मला असं वाटतं. तर तेव्हा ते म्हणाले होते अरे विजयाला सांगा कोणी हे बरोबर नाहीये मुहूर्त, आत्ता बरोबर होणार नाही याचा पिक्चर, हा कुठे करायला चाललाय शूट. आणि तू मानेगा नाही संजय, मी 52 लोकांचं युनिट काढलं होतं पृथ्वी थिएटरवरनं. पुन्हा नाटकवालाच माणूस होतो, तर मी म्हटलं बस निघेल पृथ्वी थिएटरमधनंच. तर तेव्हा मला आठवते काही नट मी अगदी निघताना आले होते की आपके साथ काम करणे, हबीब तन्वीर सरांचे सीनियर ॲक्टर आले होते. ते मकरंद काम करना था, मैंने कहा वो देखो बस है, उसके अंदर घुस जाओ, जो भी उस बस के अंदर जाएगा वो मेरे साथ काम करेगा. कुठे जायचं काय जायचं, मैं बोला मिल जाएगा आपको, म्हणजे कपडे मिल जाएंगे वहाँ. काय फरक पडतोय, कारण का स्क्रिप्टही अख्खं लिहिलं नव्हतं. त्यामुळे नट जो येईल तो कॅरेक्टर त्याचं लिहिलं जाईल आणि तो स्वतःहून येईल. माझं म्हणणं होतं मी निघालेलो आहे, तू येतोयस का, तर बस. तर असं करून जेव्हा मी निघालो होतो तिथे, तू मानेगा नाही की मेरा डॅड सही था, माझे वडील बरोबर बोलले होते की ती बस खरं तर 6-1 तासात पोचायला पाहिजे होती. ती बस मी तिथे 8 तासानंतर पोचलो तरी ती पोचली नव्हती. मला वाटलं हे 52 लोक, माझे वडील बोललेत ते बरोबर आहे, कुठल्या तरी डोंगरातनं खाली पडली ती बस. आणि येणारे एक न्यूज की मकरंद देशपांडेनी 52 लोकांची फॅमिली. मला असं काय ते दृश्य दिसलं. मी म्हटलं अरे काय याच्या आईला. तर मी म्हटलं चला जाऊ दे, आपण धाब्यावर तिकडे जाऊन बसूया. बसलो म्हटलं काय करतं, जेव्हा काही करू शकत नाही तेव्हा माणसाने गप्प बसावं. आणि बसून राहिलो. नंतर एक खबर आली की अजून एक घोडेगाव नाशिकच्या तिकडे पण आहे, तिकडे गेली होती बस. वा वा वा. तरी नशीब वडगाव नव्हतं तुझं गावाचं लोकेशन. 28 वडगाव आहेत महाराष्ट्रात. सगळे फिरून 2 वर्षांनी आले असते. पण खरं सांगू, या आपल्या व्यवसायामध्ये आपल्या पालकांची आपल्याला फार साथ लागते. आता आमचे एक मित्र होते, माझ्याहूनही थोडे वरिष्ठ असेल, ते नाटकात वगैरे काम करायचे. उत्पन्न 0, फक्त घरी 2 वेळा जेवायला घरच्यांना त्रास द्यायला यायचे नाहीत, एवढेच जमेची बाजू. तर काहीतरी झालं आणि ते म्हणाले घरी जा, माझे वडील आहेत बाळासाहेब म्हणून, तर त्यांच्याकडे जा. आणि त्यांना सांगितलं की प्रॉपर्टी मागितली नाटकाची, असं म्हणाल तो विसरला. आणि तो दुसरा मित्र गेला, तर म्हणलं बाळासाहेब काय रे, काय झालं, प्रॉपर्टी मागितली प्रॉपर्टी. आणि हातातला तांब्या फेकून मला लाज वाटते का, बाप जिवंत आहे म्हणावं त्याला अजून. तुला घरून किती साथ, काही विरोध? ऍक्च्युली तो काळ थोडासा असा होता की लँडलाईन होती, मोबाईल नव्हते. हा, त्यामुळे सगळे फोन झाला घरी यायचे. माझ्याकडे नेमके त्यावेळी फोन यायला लागले होते घरी, आपको फिल्म में काम करना है. आणि घरी मला सांगायचे अशा अशा प्रोडक्शनमधनं आलंय, अशा तारखा मागितल्यात. आणि मी जायचो नाही, तर ते म्हणायचे काय माझं नाटक आहे. हे जेव्हा यांना कळायचं घरी की हा नाटकासाठी म्हणून फिल्म करत नाही, तेव्हा
वडील माझे नेहमी एकच म्हणायचे, हा पंजाबी नाही ना. म्हटलं म्हणजे काय हा पंजाबी? ह्याला कळत नाहीये संधीचा फायदा कसा उठवावा. हा बघ नाटक करतोय, हा घरचं सामान घेऊन जातोय, बाहेरनं तर काही आणतच एक नाही. मिनिट तेच बाबांना सांगायचंय. बघूया, आपण ऐकूया. नुसतं घरचं बरंच काही सांगायचंय त्यांना. सामान त्याला पाहिजे ते, म्हणजे भांडी कुंडी का मोठे ते तांबे लावायचे, तांबे पाहिजे म्हणे. म्हटलं अरे आपल्या घरातलं तांबे घेऊन जा ना. आणि तू आणणार का? हो मी तिकडे पेटी ठेवीन. बरं ठीक. शेवट ते आले नाही, ते गेले. त्यानंतर कपडे घेऊन जायचा. चांगले चांगले कपडे, साड्या निघायला मुलींना त्यांच्या नाटकात काम. पण आता काय असं आहे की मुख्य म्हणजे या सगळ्या गोष्टीला बॅकिंग त्यांच्या आईचं होतं. त्यामुळे आम्ही काय बोललो तरी काही तो हो म्हणायचा सगळं, हो हो आणि सगळं. त्यामुळे मी काही बोलायचं घबरायचा. मग आम्ही आमच्या बायकोला सांगा, अगं तरी थोडे सगळे कपडे तुझे धुवून गेलाय, ते आणले का परत? नाही म्हणे त्याला नाटकाला लागतात म्हणून त्यांनी तिथे ठेवले. ठीक आहे, मग काय जाणार. आता ठीक आहे. आता ठीक आहे. वय वर्ष 55 वर्षाचा माणूस अजून बोलतो बघा, सगळं आठवतं त्याला. काय त्या काळातल्या माणसांची असते की त्यांना असे स्वभावाची मुलं असतात आणि तरीही 95-100. बघ ना, कमाल आहे की खरं. आज केस वाढून आला, उद्या केस कापून आला, नाटकात काम करतो, घरातल्या वस्तू घेऊन गेला. अगदी नाही, पण त्यांनी म्हटल्याप्रमाणे ना आमची आई फार स्ट्रॉंग होती. आणि खरंच सांगू, आज मी पण व्यवसाय, मी पण नोकरी केली नाही. माझा ह्याचा जुळा भाऊ पण नोकरी करत नाही, त्यांनी पण स्वतःचाच धंदा केला. आणि मला वाटतं ना आमची फुल स्ट्रेंथ आमची आई होती. मला नाही वाटत की तिने कानाला खडा लावला असेल कधी, असं मला वाटतंय. तिला फक्त मध्ये मध्ये एवढं वाटायचं की तू एखादी गोष्ट करतोस आणि नंतर ती सोडून का देतोस. तिचं एवढंच असायचं की एवढी मेहनत केली की एखादं नाटक एवढं केलं मग त्याचे 2 शोज करून बंद का करतोस. मग का करतोस तोच प्रश्न. असा तो एक जो प्रश्न होता. आणि त्याचं उत्तर एवढंच होतं की तिथपर्यंत मी दुसरं नाटक लिहिलेलं असायचं. आणि मला असं नेहमी वाटायचं की लिहिलंय ते करायला पाहिजे. माणूस एक आहे, झालं त्यांनी दुसऱ्यांनी त्या लोकांनी करावं ते नाटक, त्याचे 50 रोग करावेत, 100 करावेत. मला दुसरं नाटक करणं गरजेचं आहे आत्ता तरी. मला वाटते की बऱ्याच ॲक्टरनी कानाला खडा लावला असेल माझ्याबरोबर काम करताना, फॉर शुअर. ते बघू आपण. पण तुर्तास तरी आपण आभार म्हणून तुम्हाला मी विनंती करतो, तुम्ही असं नसतं व्हा. अजून बरेच कानाला खडे यायचे. अरे तुझ्या दिग्दर्शनाची एक विशिष्ट शैली आहे, लोकांना ते आवडतंही, पण काही लोकांनी त्या बाबतीत कानाला खडे लावलेत. पारंपरिक पद्धतीने जर सर्व दिग्दर्शकांनी मिळून एक दिग्दर्शन होतं, त्या पद्धतीत जर विचार केला तर हे तुझं असं उलटं लटकवलेणं वगैरे हे सगळं थोडं अघोरी वाटण्यासारखं आहे. त्यामुळे तुझे अजून कोणी काही तुझ्यासाठी कोणी किंवा तुझ्यामुळे काही कानाला खडा लावला का बघूया आपण. पागलपन का अगर कोई दूसरा नाम दिया जा सकता है या दूसरा नाम दिया जाना चाहिए तो वो है मकरंद देशपांडे. किसी को कहना है तू पागल हो गया, तू मकरंद है. इसके साथ वैसे आप पछताएं तो करके पछताएं तो बेहतर रहता है. इसके साथ मैंने एक प्ले किया जो पृथ्वी में मंचित हुआ था, जिसका नाम था डिटेक्टिव मौर्य, जिसमें एक डिटेक्टिव का रोल करता हूँ. वो एक सिद्धार्थ से गौतम तक होने की एक जर्नी है. इस प्ले के हमने कोई 8 शोज किए और 8 शोज में बहुत ही गजब का पब्लिक रिएक्शन था. बहुत खूबसूरत, बहुत पॉजिटिव, स्टैंडिंग ओवेशंस. लास्ट के आखिर 10 मिनट में प्ले के लोग खड़े होकर तालियां बजाते थे. 9वां शो साहब कभी नहीं हुआ. हमने कहा भाई मकरंद आगे के शोज हम कर रहे हैं, मकरंद गायब, प्ले गायब, लोग गायब. हमने कहा हुआ क्या भाई, पता चला कि प्ले बहुत अच्छा था इसलिए इसने बंद कर दिया, क्योंकि उसको अच्छे प्ले की आदत नहीं, क्योंकि उसको सीधे प्लेस की आदत नहीं. देखिए ये किस वजह से इसने प्ले बंद किया मुझे मान लो आज भी शिकायत है मकरंद से. मैं पूछता हूँ कि भाई इतना चलता फिरता शो इतनी मुश्किल से लोगों को मिलता है, लोगों को तारीफें मिलती है, उसको तुमने अचानक बंद कर दिया क्यों? भाई तुम कैरेक्टर में भूत थे, तुम तो रियल लाइफ में भूत निकल आए. तो मैंने कान पकड़ा कि इसके साथ दोबारा प्ले नहीं करूंगा. ऐसा शख्स है जिसे आप जानना भी चाहेंगे, नहीं भी जानना चाहेंगे, आप कहेंगे कि मैं कान पकड़ता हूं, इसके साथ कभी काम नहीं करूंगा.
लेकिन वो एक बात की बात रह जाती है और अंत में आप इसका दामन पकड़ लेते हैं और उसको गले से लगा लेते हैं और कहते हैं कि अगर दोस्त हो तो मकरंद देशपांडे. म्हणजे या बाबतीत असं म्हणेल की कानाला कणा असं 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 सतत होत होतं. मी मगाशी म्हणालो ना की यू डोंट नो काय कधी कधी तो ॲडव्हान्टेजेस होऊन जातो तसा आहे तो. पण त्याचं एक अगदी खरं आहे की काम करायला पाहिजे आणि काम नाही पण करायला पाहिजे. तुम्ही दिलेला वेळ त्याच्यातनं तुम्हाला मिळालं त्याचा मोबदला. जर या समीकरणातनं जर तुम्ही भेटत असाल मला तर कदाचित तो मिळणार नाही. मग तो व्यावसायिकपणा होईल, दिलेला वेळ आणि मोबदला. पण जर वेळ आणि मोबदला याच्या पलीकडे जर आपण काही काम केलं एकत्र तर मला असं वाटतंय ते मुख्यतः तू बँड्राला राहणार हां. तिकडनं पार्ल्यामध्ये संपूर्ण तुझं एकंदरीत ज्याला आपण काय म्हणतो अपब्रिंगिंग ज्याला आपण म्हणतो हे सगळं मराठी कुटुंबामध्ये मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात झालं. एकदम हिंदी नाटकाकडे कसं काय तू वळलास? कॉलेज माझं होतं नरसिंहमंजी कॉलेज आणि तिथे मी महेंद्र जोशीबरोबर काम करायचो. तो शोज करायचा पृथ्वी थिएटरला. पृथ्वी थिएटरला गेल्यामुळे काय झालं की पृथ्वीचा जो परिवार होता तिथे शक्यतो इंग्लिश बोललं जायचं, हिंदी बोललं जायचं आणि तिथे येणारे नट हे म्हणजे अगदीच खरं सांगतो भोपाळ रंगमंडल असू दे, NSDचे तर यायचे, कलकत्त्याहून यायचे, UPमधनं खूप ॲक्टर्स यायचे. त्यामुळे तिकडे एक हिंदी वातावरण खूप होतं आणि अचानक आपल्याला कळत नाही नेमकी भाषा आपण कधी शिकतो हे आपल्याला कळत नाही. आणि नेमकं तसं झालं की मी माझं नाटक हिंदीत का लिहिलं एवढे हिंदीचे शब्द मला कधी माहिती झाले, आले कुठून? कुठून आले, मी काय लिहितोय हे सगळं कोणी सांगितलं मला लिहायला. अच्छा असंही नाही की मी काही म्हणजे संत आहे की बाबा ध्यानात बसला आणि बोलायला लागला किंवा पेन आलं आणि लिहितच गेला, असंही काही नव्हतं. फक्त एक लक्षात आलं, गंमत वाटली मला त्याची, या देशाची मला गंमत वाटली, ती महाराष्ट्राची गंमत वाटली मला ती की आपल्यात आपण मराठी असून सुद्धा केवढ्या भाषा आपल्यात आहेत. म्हणजे आपण म्हणतो की एक राज्यभाषा आहे आणि एक राष्ट्रभाषा आहे. तर राष्ट्रभाषेला पण आपण तेवढंच स्थान आपल्या आयुष्यात दिलेलं आहे, बाकीच्या राज्यांसारखं नाही आहे. आणि कदाचित त्याच्यामुळे असेल की मी हिंदीत सहज लिहायला लागलो. आणि पृथ्वी थिएटरला जर तू गेलास, कोणीही गेलं, एकदा जर गेलं, शशी कपूर आता राहिले नाहीत, जेनिफर कपूर त्यांची बायको राहिली नाही, पण त्या दोघांनी मिळून त्यांच्या वडिलांसाठी पृथ्वीराज कपूरच्या कारण का ट्रॅव्हलिंग थिएटर कंपनी होती, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी जे थिएटर बांधलं त्या थिएटरमध्ये एकदा माणूस गेला की मला नाही वाटत तो पुन्हा बाहेर येईल. आणि म्हणून मी कायमचा पृथ्वीवासी झालो आणि त्याच्यामुळे मी हिंदी नाटकं लिहायला लागलो. तुझ्या या पृथ्वी थिएटरचे एक सदस्य आहेत, ते तुझ्याबद्दल काय बोलतात जरा ऐकू. तो आहे ती आहे, बघूया. तो सबसे पहले शब्द जो दिमाग में आ जाएगा तो ये है पागल. पागल तो है ही मकरंद, बट इन अ गुड वे पागल, मतलब जुनूनी भी है. टैगोर का नाटक करते हैं चित्रा अंग्रेजी में. मैंने कहा क्यों एनीवे सो ये हुआ. दिस इज हाउ चित्रा केम इनटू बीइंग. मैं बोर हो गया नाटक से कि अभी क्या शो करते 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 बोर हो गया. तो अचानक एक दिन उन्होंने क्या किया, चलो कबूतर ले आते हैं, आप जंगल में हो ना तो कबूतर ले आते हैं. मैंने कहा क्या? We didn't do any rehearsal. मैं शो में आई, I enter the stage and बस I've been told, मुझे बताया गया कि आप ये कबूतर, उनकी पंखे वंखे नहीं है, ये कबूतर आप कंधे पे रखे चलिए स्टेज पर. तो मैं आई स्टेज पर with this horrible stinking pigeon and it's an animal. और ये मकरंद ने सोचा नहीं कि शायद उनको पॉटी करना है कभी जिंदगी में. पूरा स्टेज के ऊपर दिस ब्यूटीफुल पिजन did potty and this is Makarand Deshpande and we had to continue doing that whole show with this horrible pigeon smell in the theater. पागल आदमी. शेवटी नाटक हे माध्यम असं आहे की जिथपर्यंत अगदी ऍक्टरला ट्रेन करून पाठवा तरी सुद्धा तो तुला सरप्राईज देऊ शकतो. कबूतरला आपण काय शिकवणार,
आणि तो काय येणारा लाईट त्याच्यामुळे तो काय करणार तसं वाटलं होतं. साधारण त्या कबुतराच्याही तालमी गेल्या होत्या, कारण का मला तालमी नेहमी आवडायच्या, की हा कबूतर साधारण आला तर काय करेल त्याला सोडून बघायचो. आणि हिला काही सांगितलं नव्हतं, कारण का हिचं थिएटर, हिच्या वडिलांचं थिएटर, ही काहीही करू शकते. पण ती खूप डिसिप्लिन्ड होती, तशी ऐकायची, दिग्दर्शकाचं खूप ऐकायची ती. आता फक्त काय होतं की ते काय करणार आहे माहीत नाही, त्यांनी कधी खाल्लं आपल्याला काय माहिती. तर देन त्यावेळी मग ते जे काही आपण प्रातःकाली करतो त्यांच्यासाठी प्रातःकाल काय आपल्याला कसं माहिती असणार की काय. तर त्यांनी आपलं सुरू केलं जे काय. आणि कबुतराचं कसं आहे, एखाद्या मांजरीसारखं नाही की बाबा आलं पुन्हा झाकून ठेवलं, ते कुठेही अगदी राजरोसपणे, मग ते ड्रेसवर पडतंय, सेटवर पडतंय, ते काही खायला थांबे ना. आणि त्याचा आवाज, त्यामुळे ती थोडी डिस्टर्ब झाली. एक तर डिस्ट्रॅक्ट, ॲक्टरला कधी सरप्राईजेस देऊ नये म्हणून हा कानाला खडा, की ॲक्टरला खरंच कॉन्फिडन्समध्ये घ्यावं. मी त्याच्यानंतर तरी निदान पृथ्वी थिएटरमध्ये ॲक्टर सोडून आणखीन काही जिवंत आणलं नाही. सत्यदेव दुबे तुमचे गुरु, आणि त्यांची एक शिष्या, ती तुमच्याबद्दल काय म्हणते बघूया. सो मकरंद को मैं नाटक के ज़रिए ही जानती हूँ. मकरंद के बारे में अगर कुछ जानना हो तो उसके नाटक देखना आवश्यक है, क्योंकि उसका सारा सार आई थिंक नाटकों में झलकता है. हिज इन्वॉल्वमेंट विथ राइटिंग, उसका पैशन है लिखना, नए विचार, खूबसूरती को तैयार करना, एक्टर्स के साथ काम करना, ये सारे उसके पैशंस हैं. और ये सारे पैशंस वो बहुत ही खूबसूरती से अपने काम में थिएटर में इस्तेमाल करता है. लेकिन मुझे मकरंद से हमेशा एक शिकायत रहती है, वो नाटक रन नहीं करता कभी भी, एक दो शो करके छोड़ देता है. और उससे मुझे बड़ी कोफ्त होती है, क्योंकि नाटक जब बार बार किया जाता है तब समझ में आता है. एंड आई रियली फील कि मकरंद को अपने नाटक ज़रा ज़्यादा घिसने चाहिए. और मकरंद मेरे हिसाब से क्या कहूँ, दुबे का वारसदार है. सत्यदेव दुबे जो मेरे गुरु रह चुके हैं और हिंदी नाटक में बहुत बड़ा योगदान रहा है उनका, उसके वारसदार हैं. क्योंकि दुबे की सनक और दुबे का जोश दोनों मकरंद में पूरी तरह से मौजूद है. आई वुड लव टू वर्क विथ मकरंद. जब भी बुलाएगा मैं कोशिश करूँगी, मगर वो टाइम भी ऐसे ही देता है, 2 दिन में चलो नाटक तैयार करो. अब मुश्किल है वो करना. अब मुश्किल आहे. पंडित सत्यदेव दुबे यांचं वारस असं कोणीतरी म्हणावं तर फारच मोठी. मला असं वाटतं काही वेळा लोकांचा मोठेपणा हा जास्त असतो तुमच्या कामापेक्षा. आणि दुबेजींबद्दल ते हे एक वेगळं पर्व आहे माझ्या आयुष्यातलं. 1998-99च्या सुमारास आधी डॉक्टर बांदिवडेकर, महेंद्र जोशी, आधी एक सव्यसाची देव बर्मन म्हणून पण एक बंगाली डायरेक्टर, तुला माहितीच आहे. नंतर एक शॉर्ट स्पॅनसाठी प्रकाश बुद्धिसागर बरोबर काम झालं होतं. पण पंडित सत्यदेव दुबे यांनी मला एकच गोष्ट सांगितली होती. आय थिंक दॅट वॉज मला नेहमी म्हणायचे काय नवीन आहे ऐकव. आणि काय नवीन आहे ऐकव म्हणजे आपण फक्त खोडलेले विचार ज्याच्यावर फुल्ली मारली आहे ते ऐकवणारे कान मला मिळायचे. दॅट वॉज पंडित सत्यदेव. होकारासाठी तर लोक होतीच, पण जे तयार नाही आहेत ऐकायला त्या गोष्टी ऐकायला पंडित सत्यदेव दुबे होते. आणि ते मला म्हणाले होते की मकरंद, नाटक समझना नहीं समझना उसके चक्कर में तुम मत पड़ो, तुम अपना पागलपन बरकरार रखो, तुम उसके लिए ही बने हो. रत्ना जे म्हणते ते बरोबर आहे की एक नाटककार बनत असतो, पण मला असं वाटतं एक नाटक लिहून त्या नाटकात नाटककार बनत नाही. तो असंख्य लिहित 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 जगत जगत तो एक नाटक शेवटी लिहितो असं मला वाटतं. किंवा पहिलं नाटक असतं किंवा कधीतरी शेवटी नाटक असतं, ते पूर्ण लिहिलेलं असतं. त्याच्यामध्ये जर्नीच असते, ती काहीच पानं असतात की जो आता तो तुमच्यासमोर सादर करतो. आणि राहिले ऑडियन्स नाटक क्लासिक बनवतं असं मला सगळे सांगतात की जे ऑडियन्स बघतात तू जास्त शोज केलेस तर क्लासिक होईल. मी म्हटलं क्लासिक झालंय हे बघण्यासाठी मी असणार आहे का?
मग मी क्लासिकच्या मागे का धडपडावं? सो मी जर कुठला कानाला खडा लावला असेल फार अर्ली, मला जेव्हा एका माणसाने जिनियस सांगितलं होतं, म्हटलं थांब, मी सामान्य आहे, फक्त कधी कधी असामान्य काम करतो, आणि ते सुद्धा मी एकटा करत नाही, त्यावेळी सभोवताली असलेलं टॅलेंट आणि तो प्रेक्षक, त्यांनी अचानक ते धरून ठेवलं आणि असं वाटलं हे असामान्य झालं, ते त्या प्रयोगापुरतं. सो लेट्स स्टॉप हिअर. सो मी कानाला खडा लावला होता नॉट टू मेक अ क्लासिक. आय डोंट वॉन्ट टू बी रिमेंबर्ड ॲज अ क्लासिक प्ले राईट. प्रयोग करणारा नाटककार इज फार बिगर फॉर मी देन टू बी कॉल्ड की अ कलाकृती शेकडो वर्ष राहिली. आय एम नॉट इंटरेस्टेड. कारण का मी अशा किती कलाकृती वाचतो ज्या मला असं वाटतं वाय आर दे देअर, बाय द हेल आर दे कॉल्ड क्लासिक, दे शुड बी टोन अपार्ट, आउटडेटेड, थ्रो इट आउट. जस्ट बिकॉज सगळ्यांना माहिती आहे त्याचं नाव घेतलं की लोक येणार का. मग मी तो कानाला खडा लावला. निदान माझ्या नाटकाच्या बाबतीत आय डोंट वॉन्ट इट टू बी कॉल्ड क्लासिक एव्हर, बिकॉज आय वॉन्ट पीपल टू चेंज माय प्ले, टू टेअर माय प्ले. नंतर नाही मला सांगायचं की तुम्ही माझ्याकडनं परमिशन घेऊ नका. माझं म्हणणं माझं चालू असताना पण माझं नाटकं करा, बिकॉज आय एम डुईंग इट हिअर, यू टेक इट, आय डोंट वॉन्ट टू ओन इट. मग ते पुढे जाईल. क्लासिक करण्यापेक्षा नाटकांनी पुढे जावं. काय करायचं ते प्रिंट करून नाटकं? कोण नाटकं वाचतं का मुळात? बिकॉज नाटक हे करायचं माध्यम आहे. वाचन करण्यासाठी बनून ठीक आहे, पण मला असं वाटतं नाटक हे फक्त मंचित करण्याचं आहे. नाटक रीडिंग मटेरियल नाही. सो देन मग तो मला असं वाटतं घेतलेला माझ्या स्वतःबरोबरचा एक निर्णय आहे की डोंट हॅव अ क्लासिक एव्हर. आपण आता बघूया पुढचे कानाला खडे कोणी कोणाला लावले या कोणी कोणापासून लावून घेतले. मी बऱ्याच लोकांना त्रास दिलेला आहे. म्हणजे मला आठवलं आहे, मी अनुरागला एक त्याची सॉलिलोकी होती, सम्रांगण नावाचं नाटक करत होतो 93 साली. मी त्याला रूममध्ये बंद केलं आणि मी निघून गेलो. ना पाणी आहे ना काय आहे. आणि परत येऊन जेव्हा रूम उघडली तेव्हा मी फक्त त्याला एवढंच सांगितलं, डू इट. आणि देअर ही वॉज. इट वॉज नॉट अ टॉर्चर. इट वॉज जस्ट दॅट वॉट आय डिड वॉज आय गेव हिम टाईम. तू त्या सॉलिलोकी बरोबर राहा, मी तुला डिस्टर्बन्स नाही आहे. डिरेक्टर पण डिस्टर्बन्स असू शकतो ॲक्टरसाठी, त्याचा प्रेझेन्स सुद्धा डिस्टर्बन्स असू शकतो. मी निघून गेलो, पुन्हा आलो, तो अनुराग वेगळा होता. हे त्याच्या वेदना आजही कायम आहेत. बघूया, आपण ऐकूया. वेदना. मकरंद देशपांडे जो है उनको मैं थिएटर का बॉब मार्ले बोलता था. मकरंद ने मुझसे वो काम कराया जो मुझसे आज तक कोई नहीं करा पाया. मकरंद ने मुझे रस्सी पे चढ़ाया है, मकरंद ने मुझे स्टेज पे निर्वस्त्र किया है. मकरंद ने मतलब सब कुछ करवाया है मुझसे, और उसका जज्बा देख के बहुत सीखने को मिलता है. उसको हॉस्पिटल में एडमिशन हुआ एक सर्जरी के लिए, तो तीन नाटक लिख के बाहर आया. उनको रोक पाना बहुत मुश्किल है. बह तो जाते हैं, इनको रोक पाना बहुत मुश्किल है. और इसलिए मैंने कान पकड़ लिया. तो उनसे 2006 में मैंने थिएटर छोड़ा था. उसका एक ही कारण था, मतलब मकरंद देशपांडे. वो इसलिए क्योंकि एक हमारा नाटक था सर सरला, जो बहुत चला. इतना चला कि मकरंद ने भाग 2 लिखा. भाग 2 भी अच्छा निकल गया, तो मकरंद ने फिर भाग 3 लिखा. एक दिन मकरंद को जीनियस आइडिया है कि दिन में 1, 2, 3 तीनों शो नाटक करते हैं. तो जब पार्ट 1, 2, 3 हो गया और दिन में 9 घंटा शो होने लगे, उसके बाद आई थिंक 2 ही या 3 बार शो हुआ. मैं उसके बाद से जो पृथ्वी से निकला हूँ कभी लौट के नहीं गया. 2006 12 साल हो गया मेरे को, आज तक लौट के नहीं गया. ये नहीं होगा मुझसे. तो मकरंद मेरे गुरु हैं. मकरंद ने मुझे सिखाया है सब बहुत कुछ. मकरंद ही कारण है की मैं थिएटर से गया. पण बघ याचं एक खरं कारण असंही येतो, जे बोलला ते बरोबर आहे. फ्रस्ट्रेशन, आपण जे म्हणतो थ्रेशोल्ड. सरला नाटक जेव्हा झालं तेव्हा त्यातलं फणीधरचे कॅरेक्टर आहे, तर त्याला एक एनर्जी पाहिजे होती, एक राग होता. आणि तो राग कुठनं, तर खरंच त्याची जेव्हा 5 फिल्म अडकली होती तेव्हा मी सरला पार्ट 1 केलं. जेव्हा गुलाल अडकली तेव्हा पार्ट 2 केलं. जेव्हा ब्लॅक फ्रायडे सेन्सरमध्ये अडकली तेव्हा पार्ट 3 केला. तर त्याच्या 3 फिल्मचा फायदा मला झाला. पण ते जे कॅरेक्टर होतं ते कॅरेक्टर असं झालं की त्याचे 2 डिरेक्टर त्यावेळेचे त्यांनी काम केलेलं, रामगोपाल वर्मा आणि विधू विनोद चोप्रा. त्या दोघांनी जेव्हा ते नाटक बघितलं तेव्हा ते म्हणाले
की नाटकात आहे की फणीधर सरांना मारतो सुरुवातीला किंवा तर म्हणे वो सर हम थे ये हमें मारना चाहता. मला तर असं वाटतंय की रिग्रेट्स आर पार्ट ऑफ लाईफ अँड इफ देर इज नो रिग्रेट विच मीन्स देर इज नो लाईफ. सो कानाला खडा हा लावणारा माणूस जो असेल त्यांनी हात वरती करावे आणि नंतर मला असं वाटतंय की त्याच हाताने पुन्हा त्याच चुका कराव्या. नाहीतर मजा नाही. अदरवाईज काय होईल माहितीये का, आपण फक्त गोष्टींपासून दूर जाऊ. सो मला असं वाटतंय की असं काहीतरी नेहमी करत राहावं की जेव्हा कोणीतरी कानाला खडा लावेल. तुमचा होऊ पडणारा शिष्य तुझा मकरंद काय म्हणतो बघ तुझ्याबद्दल. हमारा नाम है रतन नोरा और माइकी सर का स्टूडेंट बनना चाहता हूँ पूरा के पूरा, क्योंकि माइकी सर का हमको बहुत हौसला है. माइकी सर आपका हमको बहुत हौसला है और बहुत ही खूबसूरत आपके सर पे घोंसला है. क्या क्या फांदीबाजी निकल रही है वहां से. हम ड्रामा क्यों नहीं कर सकते. अरे भाई हम जब 2 बोतल पी के निकलते हैं तो पूरा मोहल्ला कहता है ए बस कर तेरा ड्रामा, ए बहुत हो गया तेरा नाटक. तो हमको ड्रामा करना है क्योंकि आप ड्रामा किंग है, आप ड्रामा के गुरु है. आपके अंश से कई एक्टर, डायरेक्टर, राइटर, टाइटर करके बाहर निकले हैं. बचपन से नाटक कर रहा हूँ. हम तो पैदा ही ऑपरेशन थिएटर में हुए हैं. 7 बजे मेरी पहली घंटी बजती है, 7:30 बजे दूसरी घंटी और 7:30 के बाद तीसरी बेल होती है. ऐसी बेल होती है कि फिर हमारी सीधा पुलिस में ही बेल होती है. भेटूया लवकर. हमारा नाम है रतन नोरा और एक्टिंग करूंगा पूरा के पूरा. काय बोलणार. न सांगता तिकीट काढून नाटकाला येऊन बसतो आणि हसतो, कधी बोलतो, कधी न बोलता निघूनही जातो. आणि अशी सगळी नाटकं बघतो. अरे कुठनं वेळ काढतो काय काही माहित नाही मला. पण त्यांनी पण कानाला खडा लावलाय की तुमच्याबरोबर नाही करायचं नाटक, तुमची ती पॅशन बिशन बघून. बघ करू नये मला असं वाटतंय. कारण का जर आता न करता एवढा पेळलेला आहे तो. तुझा किती विविध प्रवास आहे बघ. म्हणजे खो खो, त्याच्यानंतर मग क्रिकेट, क्रिकेटनंतर मग लेखन, लेखनानंतर पुन्हा मग मालिका, मालिकातनं सिनेमा, सिनेमातनं पुन्हा लेखन, लेखनातनं पुन्हा निर्माता, निर्मातातनं पुन्हा दिग्दर्शक, दिग्दर्शकातनं अजून बरंच काय. हे सगळं करताना असंख्य माणसं भेटली, काही जवळ आली, काही लांब गेली. या सगळ्या माणसांबरोबर आपण आयुष्य जगताना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काही वेळेला आपल्याला असं वाटतं की आपली चूक आहे, काही वेळेला वाटतं आपलं बरोबर आहे, काही वेळेला असं वाटतं की नको बाबा या माणसांपासून कानाला खडा लावतो पण परत या माणसाचा अनुभव सुद्धा नको. असं काही ना काहीतरी प्रत्येका बाबतीत आपलं होतं. पण एखादा कुठला तरी त्यातला अनुभव फार टिकून राहतो, तो दूरगामी खोलवर असा परिणाम करून जातो. तर आपल्या या कार्यक्रमाच्या विषयानुसार असा काही कानाला खडा तू लावलायस का. मला असं वाटते की पटेल लोकांना नाही पडणार, बट यु नो द टाइम्स आता जे आहेत, आपण आपली दैवत जी आहेत तिला थोडी बदलायला पाहिजेत. मला आवडेल सांगायला की विजय केंकरे, चंदू कुलकर्णी आर वन ऑफ द टॉप डिरेक्टर्स ऑफ मराठी रंगभूमी. लेट्स नॉट कीप टॉकिंग अबाउट ओनली द येस्टर इयर डिरेक्टर्स. आणि ते दिग्गज होते आणि त्या दिग्गज ते आहेतच ना, झालं ना सगळं. मग यांना कोण सांगणार की कधी सांगणार काय. हे फक्त इतिहासात नमूद होणार की त्याच्यानंतरच्या दशकात यांनी 50 नाटकं केली. वेन विल आय नो की मी आता तू इथे बसल्यास संजय मोनेचा बघितलेला ऑथेलो, आय हॅव नॉट येट वॉच्ड ऑथेलो लाईक दिस. हे कोण सांगणार का. अजून आम्हाला तेच ऐकायचं की या माणसांनी ना त्या काळात असा परफॉर्मन्स केला होता की भिंतीला आपटून यायचे रे शब्द परत. कुठल्या भिंतींनी ऐकले मला माहीत नाही, किती त्याला भोकं पडली मला माहीत नाही. पण मला आत्ता इथे असलेला संजय मोने दिसतोय.
तर मला असं वाटतं की वी शूड ट्राय अँड क्रिएट युअर ओन पीपल. नाटककार मोठा होण्यासाठी तो मरायलाच पाहिजे असं नाही, तो जिवंत असताना मोठा असू शकतो. नक्कीच, किती छान बोलले. मला असं वाटतं माणूस म्हणून पण ना आपण देव आपले बनवून ठेवतो, दैवत बनवून ठेवतो आणि मग तिथनं आपल्याला हलायचं नाही. विराट इज गोइंग टू फेस द सेम प्रॉब्लेम. अर्धमध्ये लोकांना वाटतं की हा आउट व्हावा आमच्या त्या दैवतासाठी. वी डोंट वॉन्ट न्यू दैवत. सो द पॉइंट इज कुठेतरी प्रेक्षकांना मला किंवा सगळे जे काही अशा स्थानी आहेत की ज्यांनी सांगितलं की बाबा विश्राम बेडेकरांनी सांगितलं पेडगावचे शाणे चांगलं आहे, लोकांनी पटकन मानलं, म्हणजे एक 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 जस्ट उदाहरण म्हणून. तर आर वी वेटिंग फॉर दॅट विश्राम बेडेकर? मला वाटतं प्रेक्षकांनी किंवा असलेल्या स्थानिक लोकांनी सगळ्यांनी विश्राम बेडेकर बनावं. तर पेडगावचं जे वेडेपण आहे ते शहाणपण म्हणून लोकांपर्यंत पोहोचेल. वा, मॅक तू इथे आलास आणि जे काय बोललास ते खरंच लोकांनी लक्षात घ्यावं असं होतं. तुझे स्वतःचे स्वतंत्र वेगळे विचार तू फार छान मांडलेस, त्याबद्दल तुझे आभार. आणि एक आमच्यातर्फे छोटीशी भेट आठवण. काय आहे की तुझं स्वतःचं विचार असलेलं स्वतंत्र एक थिएटर तू आतापर्यंत करत आलास आणि तुझे गुरु पंडित सत्यदेव दुबे नेहमी म्हणायचे की नाटक जिवंत राहिलं पाहिजे आणि तुझ्याकडनं आमची हीच अपेक्षा आहे. आणि त्याची एक गॅरंटी म्हणून तू ही बेल वाजव आणि शो मस्ट गो ऑन हे सगळ्या लोकांना दाखवून दे. पाले बेक्समिथ मारीसह प्रस्तुत कानाला खडा को पावर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स नेरोलॅक हेल्दी होम पेंट्स आणि क्लिनिक प्लस शॅम्पू च्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया आणि पुढच्या भागाची वाट बघूया. नवीन व्यक्ती, नवीन कान आणि नवीन खडे. तोपर्यंत